नाशिक जिल्ह्यातील चांदवड तहसील कार्यालयातील गौण खनिज विभाग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. महसूल विभागातील खाते बदल होऊन तब्बल 4 महिने उलटले तरी गौण खनिज विभागाचा चार्ज अद्याप नवीन अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आलेला नसल्याने तहसील कार्यालयात दबक्या आवाजात चर्चांना उधाण आलंय. फेब्रुवारी 2026 मध्ये तहसीलदार अनिल चव्हाण यांनी महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल केले होते. त्यानुसार गौण खनिज विभागाची जबाबदारी सागर खरोटे यांच्याकडून काढून माजी सैनिक खंडेराव शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती, तर सागर खरोटे यांच्याकडे ग्रामपंचायत विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आजही गौण खनिज विभागाचा ताबा हस्तांतरित करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येते. खाते बदलाच्या निर्णयानंतर संबंधित कर्मचारी आजारी पडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मार्च महिन्याच्या उर्वरित खर्चाचे कारण पुढे करत विभागाचा चार्ज अद्याप सोडवण्यात आलेला नसल्याची चर्चा तहसील कार्यालयात रंगली आहे. महसूल विभागातील पुरवठा आणि गौण खनिज ही खाती मलईदार मानली जात असल्याने या विभागांवर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये विशेष रस असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या चार्ज हस्तांतरणाला होत असलेल्या विलंबामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.